जय शिवराय मित्रांनो, आज आहे 24 तारीख आणि ह्या 24 तारखेबद्दल मागच्या 5-6 दिवसात बोललोय। पुढच्या 4-5 दिवसात तुमचं नुकसान होऊ नये ह्या भागांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतोय। हळद उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, आणखीन काही कामं चालू असलेल्या शेतकऱ्यांना ह्या 4-5 दिवसात थोड्या भागांना त्रास होणार आहे। त्या थोड्या भागांची इन्सर्टिसी व्याप्ती किती आणि पाऊस पण किती आहे हे ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा। आजपासून वातावरण हे पुन्हा काही भागांना बिघडते, त्यामध्ये कर्नाटकचा समावेश सर्वाधिक आहे। कलाबुर्गी साइडला पाऊस वातावरण सक्रिय झाल्यामुळे जो काही लातूर एरिया आहे, नांदेडचा दक्षिणेकडील एरिया आहे, सोलापूर पासून खालच्या भागांना आजपासून मोजक्या भागांना घेत 26 तारखेला पर्यंत हे वातावरण जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह आहे। या भागामध्ये मोजकेच भाग आहे। इन्सेंटिसीचा आणि व्याप्तीचा विषय जर आपण घेतला तर 15% एवढीच आहे, संपूर्ण भाग तो घेणार नाहीये। त्यामुळे जो काही कोकण किनारपट्टी आहे 25 आणि 26ला इथे देखील धाक आहे। कोकणामध्ये पुण्यापासून कोकणापर्यंतचा एरिया जो आहे तो त्या ठिकाणी देखील घेणार आहे। कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी होऊ शकतं, इकडे बेळगाव वगैरे भागातही होऊ शकतं। तर 25-26 ही तारीख तुमच्यासाठी ध्यानात ठेवायची। आजपासून महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, ढग वाढायला सुरुवात होईल। उष्णता आणि उन्हाचा तडाखा आणि गरमीची जी काही अंगाची लयलय होती अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आजपासून तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचेच पडसाद म्हणून असे कानाकोपऱ्यामध्ये पाऊस सुरू होतील। पुढे सुद्धा 30 आणि 31ला काही ठिकाणी पाऊस आहे, पण त्याची व्याप्ती सुद्धा कमी आहे, तर त्याबद्दलही बोलूयात। तर आजच्या 24 तारखेबद्दल सांगायचं झालं तर आज धाराशिव पट्ट्यापासून लातूरपर्यंत शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायचे। दक्षिणेकडील भाग विशेष निलंगा पट्टा, सावंतवाडी वगैरे भाग इथे स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो। आभाळ दक्षिणेकडनं पश्चिमेकडनं पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही इथे गरमीची लेवल पाहून आपला शेतमाल संध्याकाळच्या वेळेला झाकून ठेवायचा आहे। याचे पडसाद जास्तीत जास्त नांदेडच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारू शकतात। परभणीपर्यंत किंवा विदर्भापर्यंत किंवा खानदेशपर्यंत आज काही मजल मोठी नाहीये, ह्या 2 दिवसात सुद्धा नाहीये। तर पुढचं बघा, 26 तारखेबद्दल आपण थोडं अजून क्लिअर करूयात। कोकणामध्ये पुण्यापासून खालचा भाग सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड जिल्हा, परभणी आणि नांदेड ह्या पट्ट्यापर्यंत 26 तारखेचा पाऊस मोजक्या ठिकाणी कुठेतरी ढग जमले आणि पडणार। आभाळ सगळीकडे जास्त येणार, पण ह्या गोष्टी त्या मिंगला देखील होणार आहे। एकच झटका आहे, गावं 10-5 इथून तिथून घेत राहील, तो सर्व दूर नाहीये। फक्त ज्यांचं अति तीव्र काम चालू आहे, म्हणजे हळदीचं काम जे चालू आहे ते भिजून जाऊ नये म्हणून हा शेड्यूल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्यानंतर वातावरण हे तुरळक मोजक्या ठिकाणी आभाळ वगैरे राहणं, कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी राहणं, त्यामुळे 2-4 दिवस परत त्रास नाही आहे। एक दिवशी फक्त 29 तारखेला धुळे साक्री भागामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा 1-2 गावाला पडेल, त्यापेक्षाही मोठा वातावरणाचा शेड्यूल नाही आहे। आणि बरोबर 30 तारखेला संबंध महाराष्ट्रातलं वातावरण 29ला किंचित प्रमाणामध्ये, पण 30 मार्चला संबंध महाराष्ट्रामध्ये गरमी, आभाळ हे सगळं शेड्यूल पाहायला मिळेल। आणि ह्या वातावरणामुळे रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी धुळे जिल्ह्यामध्ये, नाशिकच्या उत्तरेकडील भागांमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, लातूर, सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, जालन्यातही मोजक्या ठिकाणी, बुलढाणा जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी, खानदेशमध्ये काही मोजक्या ठिकाणी हे फक्त स्थानिक बेसवर मावळलेले, स्थानिक बेसवर काम करणार, म्हणजे जिथे फक्त 10% किंवा 20%, म्हणजे त्यांना सगळ्यांना घाबरायची काही याच्यामध्ये गरज नाही आहे। तुम्ही माल वगैरे ज्यांची कमण्याची असतील ती घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। फक्त ज्यांचं जास्त नुकसान होऊ शकते ह्या 2 पावसामुळे, तर त्या शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे जास्त फोकस करून लक्ष द्यायचं आहे। मग याच्यामध्ये 30 तारखेला प्रामुख्याने कोणते जिल्हे येतात, तुम्हाला खानदेशचे काही मोजके भाग सांगितले, छत्रपती संभाजीनगर सांगितलं आहे, बुलढाणा देखील 30 तारखेला चिखली असेल, अमरापूर असेल, मौताळा असेल, इकडे देऊळगराज असेल, लोणार असेल, शेवगाव असेल, हा देखील भाग 1-2 ठिकाणी आहे। लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली हा देखील भाग आहे। जिंतूर पट्टे, सेलू पट्टा, परळी वैजनाथ पट्टा, धाराशिव पट्टा, त्यानंतर बीड जिल्हा हा देखील भाग याच्यामध्ये आहे। इकडे मग कर्नाटकमध्ये बघितलं तर विजयपुरा, बसव कल्याण, बेळगाव, कलाबुर्गी, कर्नाटकची व्याप्ती तर खूप आहे, मागच्या पावसा इतकीच आहे। फक्त मराठवाड्याची आणि खानदेशची व्याप्ती काही प्रमाणात साम्यता आहे, 20%च्या आतमध्ये, सर्व दूर नाही, 80% भागांना धक्काच नाही याच्यामध्ये। तर त्यामध्ये पूर्व विदर्भाचा समावेश जर आपण पाहिला तर सध्या मॉडेलनुसार इन्सेंटिसी खूप कमी पूर्व विदर्भाला, त्यांना आज धाक देणं चुकीचं आहे। कदाचित परवादीच्या उद्याच्या बेसिकवरती ह्याच्यामध्ये काही फरक पडला तर ते सांगू शकतो, पण तिथे 5%चीच फक्त व्याप्ती दिसते, त्याच्यामध्ये मोठी व्याप्ती तिथे दिसत नाही। कुठला भाग? पूर्व विदर्भाचा जिल्हा। व्याप्तीचा विषय दक्षिण महाराष्ट्र, म्हणजे दक्षिण मराठवाडा आणि खानदेशचे काही भाग, मग विदर्भापर्यंत मजल त्याची आहे। कोकणात तर तुम्हाला सांगितलं 26 पर्यंत शेड्यूल आहे। 31 तारखेबद्दलही वारंवार चर्चा केली जाते, पण 31 तारखेला सुद्धा पूर्व भाग जो आहे चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड इथे व्याप्ती कमी आहे, पण मोजक्या ठिकाणी आभाळ गर्जना वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, ही माहिती सर्वांना पाठवून द्या। जय शिवराय, धन्यवाद।